Hello friends, we are learning mathematics part 1 for class 9. In that first chapter sets. So in this chapter we are going to study the different points. So let us study sets introduction, then equal sets subset, number of elements in a set, types of sets, universal set, Venn diagrams and intersection and union of sets. Okay, these all things we have to study. We are going to study in this chapter. Now let us recall. Some pictures are given below. It contains the group of things you know. Here in the figure, the first figure is shown flower bouquet. Okay, means it is a group of flowers. Then second, bunch of keys. You can see many these different keys which bunch together. Okay, so it is bunch of keys. Then flock of birds. It is a group of birds is called as flock of birds. Then pile of notebooks. Many notebooks kept one after the other. Okay, one on the other. It is called as pile of notebooks. Then collection of numbers. Okay, all these groups you can observe carefully. You observe all these groups carefully. Okay, and see the next point. We use a special word for each of the collection given above. In all the above examples, we can clearly list the objects of that collection. We call the collection of such objects as sets. Okay, or it is a set. What is meant by set then? म्हणजे जर ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट्स दिलेला असेल म्हणजेच कलेक्शन दिलेला असेल तर त्या कलेक्शन मधले जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांची लिस्ट आपण क्लिअरली बनवू शकतो किंवा त्यांना आपण क्लिअरली लिस्ट आउट करू शकतो. ओके, म्हणजे एखाद्या ग्रुपमधली जी ऑब्जेक्टची यादी आहे म्हणजे लिस्ट आहे ती आपण क्लिअरली तयार करू शकतो. अशा प्रकारच्या ग्रुप्सला किंवा कलेक्शनला काय म्हटलं जातं तर सेट असं म्हटलं जातं. नाव ऑब्झर्व द कलेक्शन happy children in the village and brilliant students of the class. Okay, these are two examples are taken. In both the example the words happy and brilliant are relative terms. Okay, these are the relative terms because the exact meaning of these words to be happy and to be brilliant differ from person to person. Therefore these collections are not sets. म्हणजे स्टुडंट्स ह्या दोन एक्झाम्पल्समध्ये फर्स्ट एक्झाम्पल इज हॅपी चिल्ड्रन इन द विलेज अँड सेकंड ब्रिलियंट स्टुडंट्स ऑफ द क्लास. तर म्हणजे एखादा स्टुडंट ब्रिलियंट आहे हे आपण कशावरून ठरवतो तर तो प्रत्येक सब्जेक्टमध्ये त्याचा ब्रिलियंटनेस दाखवतो किंवा त्याला जास्त मार्क्स मिळतात किंवा कधी कधी असं होतं की एखाद्या सब्जेक्टमध्ये एखादा स्टुडंट ब्रिलियंट आहे पण तो दुसऱ्या सब्जेक्टमध्ये ब्रिलियंट नसेल तर मग ही जी कन्सेप्ट आहे ब्रिलियंटची ती कशी आहे रिलेटिव्ह टर्म आहे किंवा हॅपी. म्हणजे अकॉर्डिंग टू सम पीपल सम चिल्ड्रेन आर हॅपी बट अकॉर्डिंग टू अदर पीपल दॅट द ग्रुप ऑफ दॅट चिल्ड्रेन ऑल द चिल्ड्रन आर नॉट हॅपी. ओके, सो हॅपी आणि ब्रिलियंट ह्या ज्या टर्म्स आहेत त्या कशा आहेत तर रिलेटिव्ह टर्म्स आहेत. म्हणजे त्या हॅपी असण्याचा जो नंबर आहे चिल्ड्रनचा तो बदलू शकतो किंवा ब्रिलियंट स्टुडंट्सची संख्या प्रत्येक व्यक्तीला जर फाइंड आउट करायला सांगितली लिस्ट तर अकॉर्डिंग टू means all the different people the different students are brilliant. Okay, they will not be म्हणजे जर दोन वेगवेगळ्या व्यक्तींना ब्रिलियंट स्टुडंट्सची लिस्ट बनवायला सांगितली तर कदाचित ती लिस्ट वेगवेगळी असेल किंवा हॅपी चिल्ड्रनची लिस्ट विलेजमधल्या हॅपी चिल्ड्रनची लिस्ट जरी बनवायला सांगितली तरी कदाचित दोन व्यक्तींच्या नुसार ती वेगवेगळी येऊ शकते. ओके, म्हणजे दोन्ही जे नंबर्स आहेत ते इक्वल दोन्ही ज्या लिस्ट आहेत ते इक्वल कदाचित असतील किंवा नसतील. मग असं जर कॉन्फ्लिक्ट असेल तर देअरफॉर दीज कलेक्शन्स आर नॉट सेट्स. म्हणजे अशा प्रकारचे जे कलेक्शन आहेत की जे म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार जी लिस्ट आहे कलेक्शनची ती म्हणजे चेंज होत असेल तर आपण या प्रकारच्या कलेक्शनला सेट म्हणायचं नाही. Now see the examples given below and decide whether it is a set or not. म्हणजे खाली काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत तुम्ही आयडेंटिफाय करायचं की दिलेलं एक्झाम्पल हे सेट आहे किंवा नाही. नाउ द फर्स्ट एक्झाम्पल डेज ऑफ अ वीक. डेज ऑफ अ वीक म्हणजे आठवड्याचे जे दिवस आहेत. वी नो दॅट देर आर फिक्स्ड डेज ऑफ अ वीक
ओके. इट विल नॉट चेंज पर्सन टू पर्सन, सो इट इज अ सेट. म्हणून हा काय आहे, सेट आहे. देन नंबर सेकंड, मंथ्स इन अ इयर. एका इयरमध्ये, वर्षामध्ये जे महिने आहेत त्यांची ही संख्या बदलत नाही व्यक्तीनुसार, सो इट इज अ फिक्स्ड. दॅट लिस्ट इज फिक्स्ड लिस्ट, सो इट इज अ सेट. देन थर्ड एक्झाम्पल, ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास. मग अकॉर्डिंग टू काही व्यक्तींच्या नुसार ब्रेव चिल्ड्रनची लिस्ट वेगवेगळी असू शकते. ओके, सो इट इज नॉट अ सेट. देन फोर्थ एक्झाम्पल, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. ओके, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स कोणालाही लिहायला सांगितले तर ते सेमच असणार, त्याच्यामध्ये काहीही चेंज नसणार. म्हणजे ही लिस्ट फिक्स असेल, म्हणजे कन्फर्म तीच लिस्ट असेल. ओके, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. 1 to 10 नंबर्स. ओके, सो इट इज अ सेट. देन फिफ्थ पॉईंट मीन्स फिफ्थ एक्झाम्पल, स्ट्रॉंग फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्रामधले स्ट्रॉंग जे फोर्ट्स आहेत ते सुद्धा सर्वांच्या नुसार सेमच असतील, कारण जे वीक फोर्ट्स असतील त्यांची नावं आपण लिहिणारच नाही. ओके, सो इट इज अ सेट. अँड नंबर 6, प्लॅनेट्स in our solar system, they are also fixed. Okay, number of planets in our solar system are fixed, they are not changing according to person. Okay, so it is also a set. So in this way some of the examples of set and some are not set. Okay, then next point, let's learn. आता ॲक्च्युली काय सेट म्हणजे नक्की काय किंवा त्याच्याबद्दलच्या ज्या डिफरंट कन्सेप्ट्स आहेत त्या आपण पाहूयात. सेट्स, if we can definitely and clearly decide the objects of a given collection, then that collection is called a set. आपण आत्ताच पाहिलं की जर एखाद्या कलेक्शनमध्ये म्हणजेच दिलेल्या ग्रुपमध्ये ऑब्जेक्टची संख्या किंवा ऑब्जेक्टमधले म्हणजे क्लिअरली आपण डिसाईड करू शकतो त्याच्यामधले ऑब्जेक्ट्स. म्हणजे एका ग्रुपमधले ऑब्जेक्ट्स आपण जर क्लिअरली डिफाईन करू शकू किंवा डिसाईड करू शकू की कोणते ऑब्जेक्ट्स नक्की आहेत, तर अशा प्रकारच्या कलेक्शनला, अशा प्रकारच्या ग्रुप्सला आपण काय म्हणतो, सेट असं म्हटलं जातं. ओके, जनरली द नेम ऑफ द सेट इज गिवन बाय युझिंग कॅपिटल लेटर्स. म्हणजे कोणत्याही सेटचं जे नाव आहे तर ते किंवा कोणताही सेट आहे तर तो कॅपिटल लेटर्सनीच सिम्बलाइज केला जातो. जसं की कॅपिटल ABCDEFG मीन्स इन दिस वे डॅश डॅश अप टू झेड. ओके, म्हणजे झेडपर्यंत कोणतंही कॅपिटल लेटर आपण त्या सेटचं नाव म्हणून देऊ शकतो. म्हणजे सेट ABC लाईकवाईज अप टू झेड. ओके, द नंबर्स ऑर एलिमेंट्स ऑफ द सेट आर शोन बाय युझिंग स्मॉल लेटर्स ABC अँड डॅश डॅश. ओके, म्हणजे अशा पद्धतीने जर सेटचं नाव ABC असं कॅपिटल लेटर्समध्ये असेल तर त्याच्यामधले जे मेंबर्स आहेत, मेंबर्स म्हणजेच त्या सेट्समधले जे एलिमेंट्स आहेत तर ते आपण स्मॉल लेटर्सनी सिम्बलाइज करतो. इफ A इज अन इलेमेंट ऑफ अ सेट A. आता आपण एक एक्झाम्पल घेतो इथे. जर सेट A आहे आणि त्याच्यामधला स्मॉल a हा एक काय आहे, इलेमेंट आहे, देन वी राईट इट ॲज. मग हे आपण कसं डिनोट करायचं, तर A बिलॉंग्स टू कॅपिटल A, स्मॉल a बिलॉंग्स टू कॅपिटल A. म्हणजे हे जे सिम्बॉल आहे ते कशाचं आहे, बिलॉंग्स टू. म्हणजे स्मॉल हे A हा कशामध्ये येतो, म्हणजे बिलॉंग्स टू कॅपिटल A. अँड इफ A इज नॉट अन इलेमेंट ऑफ सेट A. पण जर A हा स्मॉल a हा इलेमेंट नसेल सेट Aचा, कॅपिटल Aचा, तर आपण ते कसं लिहिणार, A स्मॉल a डज नॉट बिलॉंग्स टू A. कसं रीड करणार याला आपण, स्मॉल a किंवा A डज नॉट बिलॉंग्स टू कॅपिटल A. ओके, नाऊ लेट अस ऑब्झर्व द सेट ऑफ नंबर्स. आता खाली आपण काही सेट ऑफ नंबर्स ऑब्झर्व करतोय. कॅपिटल N म्हणजे नॅचरल नंबर्स, हे नेहमी लक्षात ठेवायचं. कॅपिटल N इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट्समध्ये. पण नेहमी आपण कोणताही सेट आहे तो कशामध्ये लिहिणार आहोत प्रत्येक वेळी, तर कर्ली ब्रॅकेट्स. कर्ली ब्रॅकेट म्हणजे हे अशा पद्धतीचं जे ब्रॅकेट असतं ते काय असतं, कर्ली ब्रॅकेट. सो हिअर N इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट, म्हणजे सेट N इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 कॉमा डॉट डॉट डॉट. ओके, म्हणजे हा सेट कसा आहे, इनफायनाईट आहे. नॅचरल नंबर्स किती आहेत आपल्याला माहिती आहे, फिक्स्ड नंबर आहे का, नाही, तर देर आर इनफायनाईट नॅचरल नंबर्स. सो 1 2 3 कॉमा डॅट डॉट 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 म्हणजे काय आहे पुढे, तर हा इनफायनाईट पर्यंत पसरलेले, म्हणजे हे जे नंबर्स आहेत ते इनफायनाईट नंबर्स आहेत. इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स. देन डब्ल्यू इज अ सिम्बॉल फॉर होल नंबर्स. सो डब्ल्यू इज इक्वल टू होल नंबर्स कुठून स्टार्ट होतात, तर 0 पासून. सो इन कर्ली ब्रॅकेट 0 कॉमा 1 2 3 कॉमा डॉट 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 इज अ सेट ऑफ होल नंबर्स. देन कॅपिटल I
सेट ऑफ इंटीजर्स, याला काय म्हणायचं, कॅपिटल आय म्हणजे सेट ऑफ इंटीजर्स विच इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट डॉट 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 कॉमा -3 comma -2 comma -1 0 1 2 comma dot 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 and curly bracket is closed is a set of integers. म्हणजे पहा आता इथे तुम्ही ऑब्झर्व कराल की इंटीजर्स म्हणजे काय, ऑल पॉझिटिव्ह नंबर्स, ऑल निगेटिव्ह नंबर्स अँड झिरो, म्हणजे यामध्ये सगळे पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स आणि झिरो हे सर्व एकत्रितपणे जो सेट आहे त्याला आपण काय म्हणतो, सेट ऑफ इंटीजर्स. देन नेक्स्ट क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स. क्यू हा सेट आहे कोणत्या नंबर्सचा, रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स म्हणजे कशा प्रकारचे नंबर्स असतात की जे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे समजा पी अपॉन क्यू आहे, तर हे काय झाले, रॅशनल नंबर्स. ओके. देन म्हणजे रॅशनल नंबर कशाने रिप्रेझेंट करतो, कोणत्या सिम्बॉलनी आपण, तर कॅपिटल क्यू. अँड आर इज अ सेट ऑफ रिअल नंबर्स. कॅपिटल आर म्हणजे काय, रिअल नंबर, सेट ऑफ रिअल नंबर्स. ओके. नेक्स्ट पॉईंट, मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. देर आर 2 मेथड्स ऑफ रायटिंग सेट. सेट लिहिण्याच्या, सेट म्हणजे मराठीमध्ये आपण संच असं म्हणतो, तर हे संच म्हणजे सेट लिहिण्याच्या 2 मेथड्स आहेत. इन दॅट द फर्स्ट मेथड इज लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. इन दिस मेथड वी राईट ऑल द इलिमेंट्स ऑफ अ सेट इन कर्ली ब्रॅकेट्स. याच्यामधले सगळे जे इलिमेंट्स आहेत ते आपण कर्ली ब्रॅकेटमध्ये, सेट म्हणजे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिणारच. इच ऑफ द इलिमेंट्स इज रिटन ओनली वन्स. ओके. प्रत्येक इलिमेंट हा फक्त एकदाच लिहायचा, जर तो रिपीट झाला तर तो डबल लिहायचा नाही. अँड सेपरेटेड बाय कॉमाज, म्हणजे प्रत्येक सेटमधला प्रत्येक इलिमेंट हा एकदाच लिहायचा, रिपीट झाला तर तो डबल लिहायचा नाही. अँड सेपरेटेड बाय कॉमाज, आणि प्रत्येक इलिमेंटच्या मध्ये कॉमा द्यायचा. द ऑर्डर ऑफ अन इलिमेंट इज नॉट इम्पॉर्टंट बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल द इलिमेंट्स ऑफ द सेट. म्हणजे इलिमेंटची जर ऑर्डर आपण थोडी पुढे पाठीमागे लिहिली तरी काही फरक पडत नाही, पण जे सगळे सेटमधले इलिमेंट्स आहेत ते लिहिणं गरजेचं आहेच. नाव एक्झाम्पल, द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10 कॅन बी रिटन ॲज. पहा आता इथे ऑड नंबर्सचा सेट 1 आणि 10 मध्ये, म्हणजे 1 पासून 10 पर्यंत जेवढे ऑड नंबर्स, ऑड म्हणजे काय, विषम संख्या. ओके. मग इथे पहा सेट ए, मग 1 पासून 10 पर्यंतचे ऑड नंबर्स कोणते आहेत, 3 5 7 and 9. और ए इज अ सेट ऑफ इन कर्ली ब्रॅकेट 7 3 5 and 9. ओके. याला कसं रीड करायचं, ए इज अ सेट ऑफ 7 3 5 9. मग आता इथे पहा ऑर्डर दोन्हीमध्ये चेंज झालेली आहे, म्हणजे 3 5 7 9 आणि इकडे 7 3 5 9, पण काही फरक पडत नाही. ओके. बोथ आर द करेक्ट. ओके. बोथ सेट्स आर द करेक्ट सेट्स. Now, if an element comes more than once, then it is customary to write that element only once. म्हणजे एखाद्या सेटमध्ये जर एखादा जो इलेमेंट आहे तो रिपीट म्हणजे डबल परत परत येत असेल तर तो म्हणजे कंपल्सरी आपण काय करायचं, तो फक्त 1 अँड ओनली वन्स म्हणजे फक्त एकदाच तो लिहायचा. रिपीट होत असेल तर डबल लिहायचा नाही. एक्झाम्पल, इन द वर्ड रिमेंबर द लेटर्स आर कॉमा एम कॉमा ई आर रिपीटेड मोर दॅन वन्स. म्हणजे इथे आपण ह्या रिमेंबर या वर्डमध्ये तुम्ही पाहू शकाल आर हे रिपीट झालेलं आहे, एम सुद्धा 2 टाइम्स आहे आणि ई 3 टाइम्स आहे. ओके. पण जर आपण या लेटर्सचा सेट लिहिणार असू तर फक्त हे म्हणजे ओनली वन्स, एव्हरी इलिमेंट शुड कम ओनली वन्स इन दॅट सेट. म्हणजे सेटमध्ये प्रत्येक इलिमेंट हा फक्त एकदा आणि एकदाच आला पाहिजे. देअरफॉर सेट ए इज आर ई एम अँड बी. ओके. सो आर ई एम बी आर द इलिमेंट्स ऑफ दिस सेट. ओके. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं विद्यार्थ्यांनो, लिस्टिंग मेथड म्हणजे किंवा लिस्टिंग मेथडचंच दुसरं नाव काय आहे तर रोस्टर मेथड आहे. आणि या मेथडमध्ये जे एखादं सेंटेन्स दिलेलं असेल सेटचं तर ते आपण लिस्ट म्हणजे इलिमेंट्सची लिस्ट बनवून लिहितो, म्हणजे म्हणूनच त्याला आपण लिस्टिंग मेथड म्हणतो. आणि लिस्टिंग मेथडचंच दुसरं नाव काय आहे तर रोस्टर मेथड. नाव सेकंड मेथड इज द रूल मेथड or set builder form. In this method we do not write the list of elements but write the general element using variable followed by a vertical line or colon and write the property of the variable. आता पहा रूल मेथड मध्ये किंवा सेट बिल्डर फॉर्म याला दोन्ही पद्धतीने आपण म्हणू शकतो. तर या रूल मेथड मध्ये लिस्ट लिहिली जात नाही, इलिमेंट्सची लिस्ट लिहिली जात नाही. तर मग ह्या लिस्टच्या ठिकाणी त्या तो जो सेट आहे तर त्याची प्रॉपर्टी लिहिली जाते. ओके. म्हणजे आता इथे व्हर्टिकल लाईन देऊन पुढे त्या
इलिमेंट्सची प्रॉपर्टी लिहिली जाते. ओके, तर हे कशा पद्धतीने आहे ते आपण पाहूया. इकडे एक्झाम्पल, सेट ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स, म्हणजे सेट ए मधले जे सगळे इलिमेंट्स आहेत त्यांना आपण एक्सने रिप्रेझेंट करतोय. ओके, सच दॅट एक्स बिलॉंग्स टू कॅपिटल एन, म्हणजे हे जे एक्स आहेत म्हणजे एक्स म्हणजे सगळे इलिमेंट्स आहेत सेट ए मधले, तर ते बिलॉंग्स टू म्हणजे ते कशामध्ये येतात तर कॅपिटल एन मध्ये येतात. कॅपिटल एन म्हणजे काय तर नॅचरल नंबर्स, म्हणजे एक्स हे जे इलिमेंट्स आहेत सेट ए मध्ये ते सगळे नॅचरल नंबर्स आहेत. आणि मग हे नंबर्स जे एक्स आहेत तर हा जो एक्स असेल किंवा प्रत्येक जो इलिमेंट असेल सेटमधला, इट इज इट इज ग्रेटर दॅन 1, म्हणजे हा 1 पेक्षा काय आहे तर ग्रेटर आहे. अँड लेस दॅन मीन्स एक्स इज ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन 10, म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन 1 आहे आणि लेस दॅन 10 आहे, म्हणजे एक्स हा 1 पेक्षा ग्रेटर आहे आणि 10 पेक्षा स्मॉलर आहे. अँड रीड ॲज सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स. मग याला कसं रीड करायचं पहा, हा जो सेट आहे याला कसं रीड करणार तुम्ही, इट इज अ सेट ऑफ ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू किंवा एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 1 अँड 10. ओके, म्हणजे हे प्रॉपर्टीच्या फॉर्ममध्ये आपण इथे लिहिलं. तर या प्रकारच्या सेटला रूल मेथड ऑर सेट बिल्डर फॉर्म असं म्हटलं जातं. ओके, एक्झाम्पल, आता पुढचं एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल बी, B is a set of all x such that x is a prime number between 1 and 10, म्हणजे x म्हणजे B हा जो सेट आहे तर त्याच्यामधले इलिमेंट्स हे x आहेत आणि x हा जो नंबर आहे तो प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की ज्याला फक्त एक आणि त्या संख्येने स्वतःच भाग जाऊ शकतो, तर अशी संख्या. अँड इट इज बिटवीन 1 अँड 10, म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या म्हणजेच सेट बी. ओके, सेट बी कंटेन्स ऑल द प्राईम नंबर्स बिटवीन 1 अँड 10. सो बाय युझिंग लिस्टिंग मेथड बी कॅन बी रिटर्न ॲज. पहा, मग लिस्ट मेथड बनवायची झाली तर कशी बनवता येईल तर बी इज अ सेट ऑफ इलिमेंट्स 2, 3, 5, 7. 2, 3, 5, 7 हे प्राईम नंबर्स आहेत 1 to 10 पर्यंतचे. क्यू इज द सेट ऑफ रॅशनल नंबर्स. आता पुढे पहा, क्यू इज द सेट ऑफ रॅशनल नंबर्स विच कॅन बी रिटर्न इन द सेट बिल्डर फॉर्म. रॅशनल नंबरचा सेट हा सेट बिल्डर फॉर्म किंवा ह्या पद्धतीने आपण कसं लिहू शकतो सेट बिल्डर मेथडनी, तर क्यू इज अ सेट ऑफ ऑल पी अपॉन क्यू सच दॅट पी कॉमा क्यू बिलॉंग्स टू आय, म्हणजे पी क्यू हे इंटिजर्स आहेत पण क्यू म्हणजे डिनॉमिनेटरची व्हॅल्यू डज नॉट इक्वल टू 0, इट इज नॉट इक्वल टू 0, म्हणजे क्यू हा रॅशनल नंबरचा सेट आहे, म्हणजे सगळे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणजे अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिले जातात हे सगळे नंबर्स, पण त्याच्यामधला छेद हा म्हणजे डिनॉमिनेटर हा 0 नाही पाहिजे. ओके, अँड रीड ॲज, मग याला कसं रीड करायचं पहा, या सेटला हाऊ टू रीड दिस टाईप ऑफ सेट. क्यू इज अ सेट ऑफ ऑल नंबर्स इन द फॉर्म पी अपॉन क्यू सच दॅट पी अँड क्यू आर इंटीजर्स where q is non-zero number. Now illustration, in the following examples each set is written in both the method. पहा, आता रूल मेथड म्हणजे सेट बिल्डर फॉर्म मध्ये हे जे एक्झाम्पल्स आहेत ते कशा पद्धतीने डिफरंट एक्झाम्पल्स लिहिलेत आणि तेच एक्झाम्पल्स लिस्टिंग मेथडमध्ये किंवा रोस्टर मेथड म्हणून आपण त्याला कसे लिहिलेले आहेत ते आपण पाहूयात. So first example A is a set of all x such that x is a letter of the word division. म्हणजे हा जो A सेट आहे त्याच्यामधले सगळे इलिमेंट्स म्हणजे x आहेत आणि x म्हणजेच हे इलिमेंट्स आहेत ते कोण आहेत तर लेटर ऑफ द वर्ड, म्हणजे हा जो वर्ड डिव्हिजन आहे त्याचे ते सगळे लेटर्स आहेत. मग इकडे लिस्ट ही झाली रूल मेथड. ओके, म्हणजे सेट बिल्डर फॉर्म. मग लिस्टिंग मेथडमध्ये दिस सेट इज रिटन ॲज ए सेट ऑफ ए मीन्स सेट ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये DIVSON. पहा, इथे जे आय रिपीट होत आहे ते रिपीट केलेलं नाही, म्हणजे प्रत्येक जो इलिमेंट आहे सेटचा जर तो रिपीट होत असेल तर तो रिपीट लिहायचा नाही, ओनली वन्स लिहायचा प्रत्येक इलिमेंट. Now set B is a set of all y such that y is a number such that y square is equal to 9. म्हणजे y हा असा नंबर आहे की जर त्याचा स्क्वेअर केला तर तो काय येतो 9. म्हणजे लिस्टिंग मेथडमध्ये इलिमेंट्स कोणते येतील b is equal to -3,3 and C is a set of all z such that z is a multiple of 5 and is less than 30. So by listing method we can write it as C is a set of 5, 10, 15, 20, 25. Okay, now fill in the blanks given in the following table. आता पहा, इथे
टेबल दिलेलं आहे, याच्यामधले जे ब्लँक स्पेसेस आहेत ते तुम्हाला फिल करायचे आहेत. तर इथे लिस्टिंग ऑर रोस्टर मेथड आणि रूल मेथड असं दिलेलं आहे एक्झाम्पल्स. सो सी व्हॉट इज द सेट ए इज अ सेट ऑफ नंबर्स 2, 4, 6, 8, 10, 12 अँड 14. आणि इकडे रूल मेथडमध्ये दिलेलंच आहे, दॅट इज ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अन इवन नॅचरल नंबर लेस दॅन 15. ओके, आता पहा रूल मेथडमध्ये बी जो सेट आहे तो काय दिलेला आहे, तो म्हणजे प्रॉपर्टीच्या फॉर्ममध्ये दिला आहे. रूल मेथड म्हणजे प्रॉपर्टी दिली, ती तुम्हाला लिस्ट मध्ये लिहायची आहे, म्हणजे कर्ली ब्रॅकेटमध्ये ती लिस्ट तुम्ही लिहायची आहे. सो बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. आता 1 to 20 मध्ये परफेक्ट स्क्वेअर नंबर्स म्हणजे असे नंबर्स की जे परफेक्ट स्क्वेअर आहेत ते लिहायचे आहेत तुम्हाला. मग 1 to 20 मध्ये परफेक्ट स्क्वेअर नंबर्स कोणते आहेत, तर 4, 9 ओके अँड 16. 4, 9 अँड 16 हे परफेक्ट स्क्वेअर नंबर्स आहेत. ओके, सो यू कॅन राईट इट आन्सर ऑफ दिस. देन सी मध्ये काय आहे, AEIOU. मग इकडे सी कर्ली ब्रॅकेटमध्ये तुम्ही सी इज इक्वल टू इथे लिहिणार, काय लिहिणार मी ओरली सांगते तुम्हाला कारण इथे स्पेस नाही तेवढं लिहिण्यासाठी. तर सी इज इक्वल टू म्हणजे सी इज अ सेट ऑफ ऑल वाय, इथे आपण असं वाय लिहिणार. ओके, ऑल वाय सच दॅट, मग पुढे आपण लिहिणार वाय इज अ वॉवेल इन इंग्लिश अल्फाबेट. वाय हे काय आहेत म्हणजे इलिमेंट्स सगळे आपण वायने रिप्रेझेंट करूयात आणि AEIOU हे काय आहेत, वॉवेल्स आहेत. ओके, then D according to rule method, example of D is means set D is it is a set of all y such that y is color in the rainbow. मग तुम्हाला माहिती आहे रेनबो मध्ये कोणते कलर्स आहेत, तर इकडे तुमचा सेट D इज इक्वल टू म्हणजे सेट ऑफ सेट डी म्हणजे याच्यामध्ये जे लिस्ट मेथड आहे तर काय येतील याच्यामध्ये कोणकोणते कलर्स येतील रेनबोमध्ये, विबग्योर म्हणजे व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येल्लो, ऑरेंज, रेड. ओके, असे 7 कलर्स येतील, ते तुम्हाला माहितीच आहेत. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज पी. सेट रूल मेथडमध्ये पी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अन इंटीजर अँड -3 इज मीन्स एक्स इज ग्रेटर दॅन -3 अँड लेस दॅन 3 म्हणजे एक्स लाईज बिटवीन -3 अँड +3 म्हणजे एक्सची व्हॅल्यू ही -3 आणि +3 मध्ये आहे. तर मग इथे पीचे जे इलिमेंट्स आहेत सेट पीचे इलिमेंट्स काय येतील, कसे स्टार्ट होतील, तर -2 ओके, -2, -1 देन 0 आणि नंतर 1, 2 ओके, अशा पद्धतीने हे इलिमेंट्स पी मध्ये येतील. देन एम इज अ सेट ऑफ 1, 8, 27, 64 अँड 125 डॉट 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 म्हणजे इनफायनाईट सेट आहे हा. तर आपण इथे पाहू शकतो 1, 8, 27, 64, 125 हे सर्व काय आहेत, क्यूब्स आहेत नंबर्सचे. ओके, 1 पासून 5 पर्यंतचे सर्व क्यूब्स दिलेले आहेत. मग इथे तुम्ही सेट एम रूल मेथडनी काय लिहिणार, एम इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू ओके एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू काय लिहिणार आपण, एन क्यूब. ओके, एक्स इज इक्वल टू एन क्यूब आणि मग पुढे कॉमा 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. ओके, अशा पद्धतीने हे तुम्ही कंप्लीट टेबल केलेलं आहे. ओके, सो इन दिस वे टुडे वी हॅव स्टडीड about what is meant by sets and different methods of writing sets. Okay, thank you students. In the next video we are going to study we are going to solve practice set 1.1. Thank you students.